नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हास्याचा बोनस घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे हर हर महादेव या चित्रपटाची टीम. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे, अमृता खानविलकर, सायली संजीव आणि सुमन भावे. स्वागत आहे कार्यक्रमात. मंडळी, सायबर क्राईम हा आत्ताच्या काळातला अतिशय गंभीर विषय आहे आणि याच विषयावर मार्गदर्शन करायला आज भरली आहे ग्रामसभा. बघूया गंभीर सभेत काय धमाल घडते ते. हे मला अजून एक दे रे. अजून एक देन. काय भंडाऱ्याचा लाडू आहे तो? पॅम्पलेट आहे हे. काय पॅम्पलेट आहेत ते? तुझ्या एवढा काय आला का? ऍडिशनल किडनी मागितली तुझ्याकडे? पॅम्पलेट तर मागितलेला आहे, देताल? ए आवाज नीचे वरना झंझावात आ जाएगा. हाँ मम्या या कशावर ही भांडाल का रे? थांबा रे, थांबा. माफ करा, माफ. बसा बसा. काय चाललंय इथे? ए चिकू, झालेत पेम्पलेट वाटून? झाले वाटून झाले. आता महत्वाची गोष्ट, कशासाठी जमलेलो आहोत आपण? तर आज आपल्या गावात हे जमदाडे साहेब आलेले आहेत. हे कोण आहेत? तर हे सायबर क्राईम ब्रांचचे ऑफिसर आहेत. मोरे, काय झालं घाबरायला? ते काय ते क्राईमचं काय संबंध आहे ना? तुम्ही का घाबरताय? ते मी स्त्री पाठळ करतो ना म्हणून, बाकी काय नाही. अरे, स्त्री पार्ट करणं म्हणजे काय गुन्हा आहे का? मला सांगा. नाही. का उगाच लाफ्टर साठी एवढं करायचं मला सांगा. थांबा ना मोरे. मंडळीनो, ओहो, या गावचा सरपंच म्हणून गुच्छ पुष्प देऊन साडेमाडे साहेबांचं आम्ही स्वागत करत आहोत. सरपंच, आज मोजून हे 2 शब्द धरलेत वेठीस. असं नका करू. साडेमाडे असं आडनाव काय? बसा सरपंच. जमदाडे जमदाडे. नाही, पण हरकत नाही. भावना पोहोचल्या तुमच्या. चुकून बोलले असतील ते, पण खूप क्यूट दिसत आहेत. क्यूट हा, खुले आहेत ते. मग परवा बुद्धिबळ खेळायला बॅट घेऊन आले होते. थांब रे, थांब रे, थांब रे, थांब रे. उगाच ते सरपंच आहेत आपले ते. मी नको. तरी हा. खुले. सरपंच. तर हे जे जमदाडे साहेब आहेत, हे सायबर क्राईम ब्रांच मध्ये ऑफिसर आहेत आणि ते आपल्याला सायबर क्राईम गुन्ह्यांची माहिती देणार आहेत. सायबर क्राईम गुन्हे काय असतात, ते कसे होतात, आपण कसं सावध राहायचं, या सगळ्याची माहिती आपल्याला ते देणार आहेत. मास्तरांनी या साहेबांका सांगा जा काय आता जरा लवकर आवरा. नाही माझ्या बारक्या ताप किलो आहे ना, काका घरी जाऊ. वेगळाच टोन आहे, पण हरकत नाही. मी थोडासाच वेळ घेणार आहे. काय चालव? सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ऐकून घ्या ना. थांबा, विकू नका. धन्यवाद. थांबा. की हो आनंद या गोष्टीचा आहे की सायबर क्राईम या विषयाची माहिती घेण्यासाठी तुम्ही गावातले लोक एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. कळलं? थँक्यू थँक्यू थँक्यू. सायबर नेमकं काय बरं आहे ते काय सांगणार आहो ना तुम्ही आम्हाला? सायबर कायबर असा विनोद कराल? हे बघा, सायबर क्राईम असतं ते म्हणजे जे गुन्हे इंटरनेटवर घडतात त्यांना म्हणतात सायबर क्राईम. कळलं? आज आपल्या देशात सगळ्यात जास्त गुन्हे सायबर क्राईमचे होत आहेत. समजा बुवा, आपण आपल्याकडे आता हो ठीक आहे. हे क्रेडिट कार्ड आहे. दाखवा. हे बघा, हे क्रेडिट. अरे भारी आहे. अरे काय वास येणार? अरे काय चालू आहे? मस्त आहे. काय करताय? अरे ते त्यांचं
भेटायचंय ते काय मूर्खपणा आहे? मुले क्राईम आहे काय ना मूर्खपणा आहे हा? अरे तुम्ही गुन्हा बोलला. अरे बावळट आहात का रे तुम्ही बावळट आहात हे बघा हे क्रेडिट कार्ड म्हणजे गुन्हा नाहीये, हे बाळगणं गुन्हा नाहीये. हे बघा बऱ्याचदा काय होतं की फोन येतात की आम्ही बँकेतून बोलतोय, तुमचं कार्ड ब्लॉक झालंय, तुमच्या कार्डचं व्हेरिफिकेशन करायचंय, म्हणून ते तुमच्या कार्डवरचा हा नंबर मागतात. हे बघा हा नंबर, हा नंबर द्यायचा नाही. आणि सीव्हीव्ही नंबरही मागतात. 3 आकडी जो नंबर असतात ना तो तर अजिबात द्यायचा नाही. खरं तर तुम्हाला असे कॉल्स वगैरे आले असतील क्रेडिट कार्ड साठी, आले असतील ना? क्रेडिट कार्ड नाहीये तुमच्याकडे? नाही तर माझ्याकडे असलं आहे काहीतरी. आहे. बरं बघू 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 काय अरे अरे तो काय बॉम्ब आहे? क्रेडिट कार्ड आहे साधं. माझ्याकडे आहे काय सर. हा हा देता नाही असं देशील? आहे माझ्याकडे. हा हे वा. अरे याच्यावरचे नंबर कुठे आहेत पण? हा? नंबर आता वापरलं एवढं म्हणल्यावर जिजलं नंबर ती. हे एवढं स्वाईप केलं की नंबर झिजले. मग काय ती काय झालं ऊस स्टारवरून आला ना या वर्षी. बर पैसे लय आलं होतं, बँकेत टाकाय गेलो, हा. ते बियाण्याने काहीतरी फॉर्म बिम भरून घेतलं आणि ही दिलं, म्हणली वापरायचा उपयोग होतो म्हणून. पण हे नंबर कसे झिजले? खूप स्वाईप केलंय का? नाही त्याचं काय माहिती नाही, मग? पण ऊस तोडा हीच वापरतोय मी. ऊस तोडायला क्रेडिट कार्ड? म्हणजे काय दोन नाही. धार बघा कसली धार आहे तुम्हाला सांगतो. हुईंग केलं की डोळा उडतोय ऊसाचा. हुईंग करायचं, सोलाय बी लागत नाही, हुईंग खायचा ऊस. लय भारी आहे होती. तुम्हाला सांगतो काय, मागच्या महिन्यात एकने घराचं काम काढलं होतं. बर 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 कामगार झालं नाही ती हो. मग? तुम्हाला सांगतो भीतीवरची सगळी लांबी ह्यानं भरली मी. क्रेडिट कार्डने लांबी ही लय भारी आहे हो, लय कामाचं असतं ही. खरंच तर मटण खाल्लं की नाही गावा दातात अडकतंय की नाही. हो हो अडकतं. किती वेळात अडकू दे की नुसतं फिरवायचं स्विंग बाहेर. काय कोण लोक आहेत रे माझ्या गावात? नाही रे बाबांनो, हे नाहीये कार्डाचं काम. नाही नाही, मी माफ करा, मला सांगतो. सांग. हे बघ विचित्र उपयोग सांगितले तू, पण तसं काही करायचं नाही. हे बघा काय, जेव्हा असे फोन येतात की तुमचा सीव्हीव्ही नंबर द्या, तर तो द्यायचा नाही. आणि बऱ्याचदा मेसेज येतात की आम्ही तुम्हाला लोन देतोय, ही अशी अशी स्कीम आहेत, तर ते जे मेसेजेस येतात त्यांना इग्नोर करायचं. काय करायचं? इग्नोर इग्नोर काय? दुर्लक्षित करायचा. वा वा वा, यांना इंग्लिश कळतं. हा. येस आय थिंक not anything fertilizer movement for credit card. Swipe is card, nothing for fertilizer. I shall always having to parasitic vegetable. And village is a very important in the swipe of the card, not anything fertilizer. थांबा थांबा मोरे. Good thing. त्यांना कळू दे. मोरे No, थांबा. I don't know anything. नको नको मोरे, आणखीन एकदा महामारी येईल. नको थांबा. साहेबांनू फोन आल्यावर इग्नोर करायचा म्हणजे काय करूच आहे? म्हणजे काय, असे जे फोन येतात ते खोटे फोन असतात. हा. बँक असे फोन करत नाहीत, असे मेसेजही पाठवत नाहीत. असे मेसेजेस आले तर ते डिलीट करायचे. कळलं ना? हा पण समजा एका वासाड्यान चुकून रात्री अपरात्री वाचलान तर काय प्रॉब्लेम होईल? नाही नाही मेसेज वाचला तर काही प्रॉब्लेम नाही, पण त्या लिंक आहेत ना, लिंक त्याच्यावर क्लिक करायचं नाही. बऱ्याचदा काय होतं की असे मेसेजेस येतात की तुम्हाला 2 लाखाची लॉटरी लागली. आपल्याला असाच आनंद होतो. पण काय करतात ते, तुमच्या अकाउंट मध्ये आता पैसे ट्रान्सफर करायचे म्हणून तुमची सगळी माहिती घेतात ते. तुमच्या कार्डचा नंबर, सीव्हीव्ही नंबर, आनंदाच्या भरात तुम्ही तो देता आणि मग तुमचं अकाउंट ते ऑपरेट करतात. हा ते ऑपरेट करतात. पण ओटीपी येतो तुमच्या मोबाईल नंबरवर, कारण मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असतो ना. तर तो ओटीपी द्यायचा नाही. ओटीपी हो हो अरे याचं काय, घ्या घ्या. ओटीपी म्हणजे 1 टाइम पासवर्ड. वन टाइम पास. हा तो द्यायचा नाही, हा. कारण त्याच्याने आपली पर्सनल इन्फॉर्मेशन समोरच्या पर्यंत जाते. कळतंय का? पर्सन म्हणजे सगळं कळतोय. हो सगळं कळत. म्हणजे कुठल्या रंगाची आहे ती बी कळतोय. म्हणजे कुठल्या रंगाची सायकल आहे त्याच्यावरून मी किती पोरींच्या मागे जातोय, कोणाकोणाला प्रपोज आणतोय, सगळं कळतोय. अरे मालामाल विकलीचा राजपाल असा भांग पाडलाय. हे बघ हे बघ, पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे ती नाही रे, आपल्या कार्डवरची इन्फॉर्मेशन, नंबर, सीव्हीव्ही नंबर, ते सगळं जातं. त्याच्याने बँक अकाउंट रिकामा होऊ शकतं आपलं. आपण साहेब ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल. सावध सावध राहणं हा उपाय आहे. सावध राहा. हा लिंक्स वर क्लिक करायचे नाही. बँकेतून फोन आला असा, बँकेतला फोन कुठे येत आहेत? बँकवाले डायरेक्ट वाडीत घुसतात. बँकवाले आले रे आले की सगळे वाडीतले लपायला जातात जिकडे. मागल्या टायमाला हा लपाय गेला आणि विहिरीत पडला पाम्या. 4 दिवसांनी तोरस करायच्या कलशीत सापडला.
माझ्यावर कधी आलो हा? ते बँकवाला ते झाडावर चढलो आणि अजगरान गटली धरला आणि ते सांगू काय मास्तर मला एक कळलं नाही की बँकवाले आले की हे पळतात का आणि लपतात का? कर्ज घेतलेत सगळ्यांनी बँक म्हणजे कर्ज काढण्यासाठी केलेली सुविधा इतकंच माहितीये त्यांना हा, हे बघा कर्जावरून आठवलं का आजकाल बरेच मोबाईलवर इलिगल ऍप्स असतात ते तुम्हाला इन्स्टंट लोन देतात आणि काही कागदपत्र घेत नाहीत. मग जाम जाम भारी मग चांगलंच आहे ना. आपल्याला तेच वाटतं आपण 2,000 5,000 7,000 घेतो नंतर काही दिवसांनी ते भरमसाठ व्याज मागतात. होय काय? भरमसाठ व्याज मागतात हा. आणि मग आपल्याला हरॅस करतात. आपल्याला वाटतं की आपण तर कागदपत्र दिलेले नाहीत काही पण आपण मोबाईलची इन्फॉर्मेशन दिलेली असते आपला डाटा असतो त्यांच्याकडे. मग आपले फोटो आपल्या नातेवाईकांचे फोटो ते मॉर्फ करतात म्हणजे एडिट करतात आणि ते एडिट करून म्हणजे आपले फोटो विवस्त्र करून एखाद्या सोशल मीडियावर आनंदाची गोष्ट आहे ही. विवस्त्र झालेले फोटो सोशल मीडियावर टाकले गेले आनंदाची गोष्ट नाहीये. आयुष्यातून उठतात लोक त्यांना माहिती नाही. आणि खाली आहे ना भयंकर असे मजकूर टाकतात घाणेरडे अश्लील मजकूर. हा रागू नका वेलदोडे साहेब. कुठा यांच्या ज्वानीचा मसाला एकदा कुठा कुठले वेलदोडे. ऐका सरपंच माझा ऐका काय एकाच दिवस ग्रंथालयात भाड्याने तरी राहायला जावं. शब्द पडू द्या तुमच्या कानावर. बोला मास्तर ऐका मी सांगितलेलं तुमच्या डोक्यावरून जात आहे. नाही डोक्यावरून जात डोक्यावरून. समजावून सांगा ना काय ते. आपण आता प्रात्यक्षिक करू. जे फ्रॉड कॉलर्स आहेत तो रोल मी प्ले करतो आणि तुमच्यापैकी कोणीतरी एक तो माहिती देणारा जो असतो ना तो रोल प्ले करा. आता लगेच हॅलो कोणीतरी म्हणा. हॅलो हॅलो मैं करिश्मा बात कर रही हूँ. माझ्या नाही आताच नाही त्याच्यामध्ये नाजागत नको. नाजागत असेल तर समोरचा फोन हॅलो हॅलो करील. मोरे थांबा त्यांना बोलू द्या. करा हॅलो 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 गांडलाय हॅलो आलाय जवळ अर्धा शिक्षी झालाय. मैं करिश्मा बात कर रही हूँ. हाय करिश्मा, बाजू में करीना है क्या? और सलीम कैसा है? तैमूर शाले को गया क्या? और क्या? कानाखाली मारू तुझ्या वर्ग मैत्रीण आहे तुझी. ते बाईच्या आवाजात बोलताय तू का बाईच्या आवाजात बोललास? मला वाटलं कानाखाली मारी. काय सांगताय ते ऐका रे. अरे लक्षात घ्या बरे हो हा एक वॉचमन ठेवलाय सारखा सॅल्यूट करतोय बोलू देत नाहीये मला. ऐका मी काहीतरी सांगतोय ना तू. हो हो पोरात ताप इलो मग जाऊ. काय ना बऱ्याचदा मुलंच आहेत ना मुलीच्या आवाजात बोलत असतात. मुलीच्या? हो आनंदाची गोष्ट नाहीये रे ही. काही मुली असतात त्यांच्या ग्रुप मधल्या त्याही बोलतात गोड गोड बोलून जाळ्यात फसवतात. मुली असतात तरी किती त्याच्या. मोरे थांबा ना कसले प्रश्न विचारताय. थांबा ना जरा महत्वाची माहिती देताय. तुम्हाला ब्लॅकमेल करतात नंतर. बापरे. आणि आजकाल आहेत ना फिन्स्टा ॲपवर किंवा फेसबुक ॲप आहे त्याचं जे मेसेंजर आहेत त्याच्यावर तुम्हाला अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल येतात. व्हिडिओ कॉल येतात. तो कॉल जर आपण उचलला तर समोर विवस्त्र तरुणी असते. आपण अचंबित होतो हे असे आणि ती स्क्रीनशॉट काढून घेते आपला आणि नंतर तो स्क्रीनशॉट व्हायरल करेल अशी धमकी देते. पैसे उकळते आपल्याकडून. कळतंय का? काय बोल साहेब अनु हा. हा दुसरा कॉल नेमका येतो तरी कधी. नका ना चिपळूणचे इम्रान हाशमी. थांबा ना. का तुम्हाला मुलींची माहिती आहे? थांबा ना रे. अरे काय चालू आहे? मला माफ करा तुम्ही सांगा. काय सांगू मी आता सगळं तर सांगितलंय यांना. सोप्या भाषेत सांगा काहीतरी. अरे सोप्या भाषेत सांगून तुम्हाला कळतंय का काही? नाही इतकंच सांगा की कोणाला माहिती द्यायची नाही कुणाचे निनावी फोन उचलायचे नाही. पण मास्तरांनू बापरे हे बघ या आवाजामुळे तुला 4 स्किट वाक्य नव्हतं. तसं नाही माका काय म्हणूचा म्हणजे हॅन्डसम आणि देखणो पोराने कॉल केला तर काय करतलस. मरल तो या आवाजाने. मुळात तुम्हाला कुणीही फोन केला तरी तो फोन उचलायचा नाही आणि जरी उचलला तरी आपली माहिती द्यायची नाही. तसं नाही ना मास्तरांनू. त्याने माका बाबू सोना करून शपथ घातल्यात तर माका माहिती देऊक लागतली ना. ए दग्गा फुटलेल्या आवाजात बोलणारी पोरगी अशी
शपथ मनावर नाही घ्यायची. नाही नाही साहेबांनी शपथ मनावर घेऊची लागते. मग हे? शब्दामुळे कोणतरी एक दोन मेला बिला केवढाक देखनो माणूस जातलो माझ्यामुळे माका नाही आवडतात. काय सांगतो यांना कळत नाही काही कुठून धरून आणलेत नमुने सगळे. शांत शांत व्हा, चिडू नका काय चिडू नको. मी सांगतो यांना हे करायचं नाही तेच करायचं म्हणतायत. हे बघा नीट लक्ष द्या आता आणि मी सांगतो तसंच करा. हे बघा असे कॉल आले, आम्ही बँकेतून बोलतोय, नंबर द्या, CVV नंबर द्या, कार्डचा नंबर द्या, द्यायचा नाही. चुकून माती खाल्ली तो दिला तर जो OTP असतो तो द्यायचा नाही. काय द्यायचा नाही? डीओपी द्यायचा अरे नाही रे, पीओपी द्यायचा नाही. नाही रे, सटवी द्यायची नाही. अरे नाही, MNOP द्यायचं. नाही, काकवी. अरे नाही. JCB. अरे कोण आहे? हे थांबा ए मला कळलेलं आहे काय द्यायचं नाही. सांग. मोबाईल वर केतकी आली तर कोणाला द्यायची नाही. तुझ्या बापाने दिली होती केतकी अशी. चल, 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 बोल ना. केतकी आणि OTP जवळ तरी आहे का? अरे फालतूपणा करताय, मुद्दाम करतोय का? मला माफ करा. अरे काय माफ करा. एक तर ना सगळेच्या सगळे बिंडोके आहेत. आहेत. हा, अरे यांच्यासोबत कोण फ्रॉड करेल हे? अरे मारेन हे स्वतः फ्रॉड दिसते. खड्ड्यात जा तुम्ही. नाही. काय करायचं ते करा. मरा. हा एक तर सरपंच निवडलाय तुम्ही. वा 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 वा, क्या बात. अतिशय इंटरेस्टिंग होती चर्चा. वा सई. अत्यंत मनोरंजक परफॉर्मन्स होता. शिवा, इतके दिवस तू काही बोलली नाहीस आणि आज बोललीस आणि माझा जीव भांड्यात पडला. मला असं म्हणायचं की इट वॉज वर्थ द वेट. मजा आली. बोलत जा. स्पेशली याच्यामध्ये खूप उत्कृष्ट सांघिक प्रहसन होतं आणि सगळ्यांनीच आपापली कामं चोख केली. सुंदर परफॉर्मन्स होता. आम्ही खूप मजा केली. मस्त. मंडळी, आपण एखाद्या ठिकाणी दिवाळीच्या फराळासाठी म्हणून गेलो आणि अचानक आपल्या समोर जर गोबी मंचुरियन आले तर आपल्याला कसं वाटेल? आनंदानं लग्नपत्रिका द्यायला गेलेल्या दाम्पत्याला अशाच एका प्रसंगाला सामोरं जावं लागतंय. बघूया तिथली गंमत. ये तिसरा मजला म्हणजे इकडे तिसरा मजला हे आता आपण इकडे आलेलो आहोत. हा लक्षात आलं? कांबळेंकडे आलेलो आहोत. आपल्या मुलीची पत्रिका द्यायची, लगेच निघायचं. आज आपल्याला 8 घरं करायची आहेत. माहितीये ना ईशा? वेळ नाहीये ग. पुढच्या 4 दिवसात आपल्याला 22 घरं करायची आहेत. मला खूप टेन्शन आलंय ग. होणार फक्त एक लक्षात घ्या, पृथ्वी भाऊजींचे अण्णा गेले 2 महिन्यांपूर्वी. हो. आपण येऊ शकलो नव्हतो ना, तर जरा तसं ठीक आहे. पहिल्यांदा- आता 2 महिन्यांपूर्वी अण्णा गेलेत ना. हो पण दुखवटा असतो हा, ना. कुठे दुखवटा? अण्णा सुद्धा विसरले असतील ते गेलेत ते. असं काही नाहीये. फक्त तू विषय काढू नकोस अण्णांचा. लक्षात आलं? पत्रिका द्यायची, नक्की या, परतायचं आपण. एवढंच करायचं. ये चपला बरं. लगेच निघायचं. लक्षात आलं? लगेच निघायचं. जास्त वेळ काढायचं नाही. अरे चौगुले. अरे चौगुले, या या या. नमस्कार. नमस्कार. या. नमस्कार. इकडे. नमस्कार. बसा. किती वर्षांनी? खूप वर्षांनी आला. बसा. ए बेटा, ए पिंकी बेटा, जा. ए बेटा, ए कुठे? तुम्ही बोलला जा. मग कुठे जाशील? जा पाणी घेऊन ये बेटा. पाणी घेऊन पाहुणे आले. जा लवकर जा. जा. अगं ए. ही केवढी मोठी झाली. हो. शुअर ना? मोठी झाली. दिसत नाही ते आता. विनोद येते मग तिथं लवकरी बाहेर. हा. बाहेर. दुखवटा वाटतच नाही, अगदी हसत या. चल ना आता. आयुष्याकडे असं बघतील काय त्याच्यात एवढं. हा? ये लवकर. तू विषय नाही ये. म्हणून म्हटलं. वा चौगुले. नमस्कार. अरे वा क्या बात आहे. किती वर्ष. अरे बाबा. अरे आपण रोज भेटू ना. बस. अरे आपण ती वर्षांनी 10 वर्षांनी शेजारी राहत होतात. कुठे गेलात लांब राहायला? अरे बिल्डिंग बदलली अगदी. आम्ही 10 वर्षापूर्वी. आठवण काढतो तुमची. आम्ही पण नेहमी आठवण काढतो. मिस करतो आम्ही नेहमी. परवाच जेवताना विषय काढला अरे होता. परवाच काढला होता आम्हाला. काय मग काय? म्हणजे ठीक. अचानक अचानक इथे. ते ऍक्च्युली गुड न्यूज आहे आमच्याकडे. अरे वा. चौगुले या वयातही जमवलात. अभिनंदन. नाही तसलं काही नाहीये.
तुम्ही समजताय तसलं असतं तर मी स्वतःहून येऊन न्यूज सांगितली असती का ती बरं हे म्हणजे असलं काहीतरी या वयात जमवायचं आणि दारोदारी जाऊन सांगायचं मला नाही तसं नाहीच आहे तसं नाहीच ना मुळात काहीच नाही अरे नाही सर. ए वहिनी बापरे, वहिनी कशा आहात अरे, पाणी दे पाणी दे 10 वर्षांनी जवळ 10 वर्षांनी खूप ये. आठवण येते हा तुमची घे, खुर्ची घे. तुम्ही नाही घेणार पाणी नाही बाकी कसं येणं केलं ते गुड न्यूज म्हणजे आमच्या मुलीचं दीप्तीचं लग्न ठरलं. हो अरे बापरे, कॉंग्रॅच्युलेशन. वा 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 मुलगा चांगला आहे चांगलं. आयटीत आहे अच्छा म्हणजे ऍटिट्यूड आहे का काका त्यांना? आयटी असं आयटीत नाही आहे बेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं आयटी आहे कळलं का तुला ही असं का वागते लहान आहे थोडी लहान आहे पण लहान आहे हे तिला माहिती आहे का आल्यापासून तिचं वागणं जरा नाही जरा ते जरा आहे जरा लहानच आहे ती लहान आहे. पण नाही पण हे काय बघा ना काय म्हणजे हल्ली पटापटा मुलं होतात तो काय वाक्य आहे हो पटापटा मुलं मोठी होतात असं कसं पाहिजे? हे असू द्या नाही पण त्यांची ही केवढी लहान एवढीशी होती हो. नाही, हो. लग्न ठरलं फार मोठी झालं आता एवढीशी होती एवढीशी होती. सतत आपल्या घरात असायची हो. तेच. 2-2 तास माझ्या मांडीवर बसलेली असायची ईशा उठ ईशा डिम्म आलेच ना ऐका ईशा हिचं नाव आहे ईशा माझ्या ईशा बायकोचं नाव आहे दीप्ती तुम्हाला जे म्हणायचं ते दीप्ती माझी मुलगी ही तुमच्या मांडीवर का बसेल ना 10 तास मी पण तेच म्हंटल मला आठवत नाही यांच्या मांडीत बसलं. तसं झालंच नाही तर आठवतेच नाही चौगले नाही झालं तसं आठवावं. माझा नावांचा गोळ आहे हो नावांचा गोळ आहे हा ठीक आहे नाही, पण तुम्हाला सांगतो ईशा ही नाही दीप्ती एवढीशी होती सतत आमच्या घरात हो. टीव्ही बघायला आमच्याकडे जेवायला आमच्याकडे गावी आली होती एकदा आपल्या सोबत हो गावी सुद्धा आली होती की अण्णा होते ना आणि तेव्हा लाडकी होती अण्णांची अण्णा होते अंगा खांद्यावर खेळायची अण्णांच्या. विषय काढू नको सांग पत्रिका हो. आमच्या दीप्तीचं लग्न आहे दादरला आहे 5 डिसेंबरला 12-20चा मुहूर्त आहे नक्की यायचं जेवायला यायचं वहिनी वहिनी आदल्या दिवशी ग्रहमक आहे तेव्हापासून यायचं आहे, हा, नक्की. काकी हडळ पण असेल ना? हळद असते बेटा हळद असते काही बरोबर ते हडळ इथे कुठे हडळ डोंबिवलीला माझ्या आईबद्दल काही बोलायचं नाही आधीच सांगून ठेव. गंमत केली ग गंमत केली दुखवटा वाटतच नाहीये ना काही घरात. दुखवट नाही चला आपण निघायचं जायचं चला. चला चला, ये. हा, कांबळे येतो मग हा काळजी घ्या चला या चला या मी काय म्हणते अहो ऐका ना अण्णांच्या फोटोला नमस्कार तरी करून जाऊया आपण आलो नव्हतो ना या नमस्कार करायचा जरा. हा आनंदचं या 2 महिने झाले होते तसं काय महत्वाचं नव्हतं 2 महिने अण्णाच्या फोटोला ईशा नाही इथे नाही वेळ काढा जास्त वेळ झाली सर डावीकडे उजवीकडे अचानक गेले ना हा बरोबर अचानकच गेले ना अण्णा आठवण आली एकदम. हा पत्रिका पण आता ना मी पायऱ्या चढत येत होते ना ठाई अण्णा दिसत होते हो. हो तुम्हाला आठवतं पहिल्या मजल्यावर खोकत बसायचे मला म्हणायचे चला पत्रिका पण बाळा कशी आहेस? शेवटी आपल्या हातात काहीच नसतं अण्णा होते आता कोण सगळ्यांचे म्हणणार मला बाळा? मी गाडीत म्हणतो तुला बाळा या काळजी घ्या तुम्ही कशा राहताय हो अण्णांशिवाय? चला बाकी काय शेवटी अण्णांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच काळजी घ्या या लग्नाला या येतो नक्की या. सर डावीकडे सर मागे बोलून सर ये, बाकी या नक्की या
घरीच होते का पण अण्णा? घरीच होते अण्णा. हा ठीक आहे आता. ठीक आहे आता झालं आता. हो नाही बरोबर आहे. 2 महिने झालेत अण्णा जाऊन एवढं दुःख करत. घरी होते अण्णा, घरात होते, टॉयलेट मध्ये बसले होते अण्णा. त्यांना अर्धशिशीचा त्रास होता ना. म्हणजे कॉन्स्टिपेशन ना? अगं अर्धशिशी म्हणजे डोकं दुखतं. नाव ऐका ना. ते अर्ध म्हणाले, अर्धवट नाही म्हणाले. सांगते जरा तिला जरा गोंधळ झाला. व्हेरी सॉरी. पण शेवटी काय म्हणजे असं काही हे नसतं. म्हणजे आपल्या म्हणतात ना, आले देवाजीच्या घेऊन गेला तो, असं असतं ते. म्हणजे आपल्या काही हे असं हे नाही म्हणता येणार की बाबा आहे बाबा अण्णा 100 वर्ष. आपल्या हातात असं काही नसतं. पण शेवटी काय, शेवटी पत्रिका द्यायच्या असतात आपल्याला. 8 घरं एका दिवसात करायची असतात. ते पण महत्वाचं असतं. हा होईल सगळं व्यवस्थित. हा चला डावीकडे पटकन जा बाहेर. चला. घरात होते अण्णा, घरात होते. हो घरात होते. दुर्लक्ष लग्नाला यायचं. हा हा लग्नाला यायचं. परत घे पटकन निघ. यायचं या चला आता पटापट. रडताय? अरे रडू ते काय असं कसं? ओ, काय तुम्ही पहिली रडू नका. टॉयलेट मध्ये होते. हो टॉयलेट मध्ये होते. केवढा वेळ वहिनी, केवढा वेळ टॉयलेट मध्ये होते. इतका वेळ अण्णांचा आवाज नाही किंवा अण्णांमुळे जे आवाज येतात तेही नाही. घाबरा घुबरा झाला होता जीव, घाबरा घुबरा. अण्णा तू होतीस तिकडे. तू होतीस तिकडे. तू कशाला मग दार ठोठवतेस? आता खरं सांगू का, खरं तर 2 महिने झालेत म्हणून आहे. पण अण्णा गेलेत. अण्णा गेलेले आहेत. असं काही हे असं नाही. पण आहे अण्णांचं दुःख आहे, मी मान्य करतो. पण ना गेलंच पाहिजे. आपल्याला गेलंच पाहिजे. पत्रिका द्यायची आहे, लग्न आहे, त्यामुळे आम्हाला गेलंच पाहिजे. कळलं का? तर खरंच तुम्ही काळजी घ्या स्वतःची. हा आहे अण्णा आहे. अण्णा काळजी घेईल सगळ्यांची. हा ओके. हा चला काळजी घ्या स्वतःची. हा आता मात्र खूप झालं. हा चला ओके. भेटूया लग्नाच्या दिवशी. ओके या. मोठी हो. बाथरूम मध्येच गेले म्हणजे? अरे तुझं काय बाथरूममध्ये गेले? त्यांनाही किती त्रास होतोय बघा. शांत. सगळ्यांना असं मिळून मिसळून राहायचे अण्णा. दुःख काय हो कुठला प्राणी आहे? आवाज कसले आले? रडताय. शांत. काय भाऊजी, अण्णांना पत्रिका द्या ना. अण्णांना पत्रिका द्या म्हणजे? हा ठीक. पत्रिका होती तुम्हाला दिलेली पत्रिका होती. टेबलवर आहे. अण्णांना द्या. अण्णांना पत्रिका द्या. घरचा मोठा माणूस. चला. नाही काय जाता जाता नजर कमजोर झाली होती, वाचून दाखवलं तर बरं होईल. मी वाचून दाखव. पत्रिका वाचून दाखव. त्या अण्णाच्या फोटोला पत्रिका वाचून आवडेल त्यांना. आवडेल. बरं केलं हो अण्णांना. उलट पण आहे. हा तुला कळतंय का? असं नका उलट खोटं वाटेल तुम्हाला. अण्णा गेलाय. अण्णा बोलू. त्याला काय पत्रिका वाचू ऐकणार कोण? बोलू नका. अगं तुला कळतंय का? अण्णा नाहीये. वाचा ना. ऑड वाटतं. प्लीज. तिच्या तर बेरिंगच्या तर
असं नका करू आता. थोडस वाचेल वाचा, please, ऍक्च्युली हा वाचा. बालिशपणा आहे याला काय- अण्णा वाट बघताय, चालेल, वाचा. पिंकी बेटा व्हिडिओ काढ नाही, नाही, एक मिनिट व्हिडिओ नाही काढाय व्हिडिओ कशाला काढताय कुठे टाकणार आहात व्हिडिओ आमचा ग्रुप आहे ना कुठला अण्णा गेले देवा घरात तोची दिवाळी दसरा असा ग्रुप आहे तुमचा नाही ग्रुपवर टाकायचं हा जर व्हायरल झाला मला प्रॉब्लेम होईल नाही, असं नका करू. फोटो समोर उगीच वाचतोय नाही लोक ट्रोल करतील मला Please नको, हे नका करू. व्हिडिओ नको, वाचा अण्णांसाठी. वाचा अण्णा ऐका ए बाबू वाचा. बालिशपणा आहे आयुष्यात कधी केलेलं नाही बालिश वाच एवढं काय अण्णाचा फोटो बघतो कसा येतो याच्या समोर वाचायचंय मी असं काय बोलताय? श्री गणेश कृपा अहो, थांबा ना तू काय याच्यात काय रडण्यासारखं रडू आहे नका. श्री गणेश कृपा हे तर वाचणारच ना मी अण्णा गेलेत ना. विचित्र किळसपणे आवाज काढतो बहिणी असा नका करू बहिणी शांत व्हा बहिणी. आमच्या इथे श्री खूप बालिश वाटतं यार हे ना हे मला खचलंय. वाचा आता. आमच्या इथे श्री कृपे करून वधू ची सौका ईशा ईशा नाही हो दीप्ती किती वेळा सांगायचो का चुकतंय ची सौका दीप्ती समीर चौगुले यांची ज्येष्ठ कन्या हे झालं सगळं याचा शुभ विवाह प्रकाश मंगू आडनाव आहे त्यांचं प्रकाश मंगू यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांच्याशी होणार आहे आमच्या येथे श्री गणेश कृपा करून वर मंगळवार हे झालं एक मोठ्याने वाचा ना मोठ्याने वाचा अण्णांना ऐकायला जाऊ दे त्यांना जाता जाता ऐकू सुद्धा कमी आहे विवाहस्थ निमंत्रक समीर चौगुले आमच्या ताईच्या लग्नाला यायचं अण्णा अण्णा यायचं चल गे ग्राहकापासून हळदीला यायचं लग्नाला यायचं जेवायला धरलंय हं तुम्हाला. ए शब्बीर कुमार कसा आवाज पर्वतों से कसा आवाज नाही यायचं कुठला आवाज आहे? तुम्ही लक्ष नका देऊ अण्णा. तुम्ही यायचं अण्णा येणार. चला आता या आता खूप झालं आता नाही का रे या लग्नाला या तुम्ही हा चला काहीतरी सांगतायत वहिनी. अण्णा आहेत ना प्रत्येक लग्नात नागिन डान्स करायचे आता कोण नागिन डान्स करणार मी ना अशी पुंगी वागवायचे आणि ना ते नागिन डान्स करायचे अण्णा या ना अण्णा या ना अण्णा या ना अण्णा या ना. काय चाललंय अरे काय चाललंय नाही नागिन डान्सवर गेंडा नसताना पहिल्यांदा बघतोय मी हे काय चाललंय हे चौगुले तुम्हाला खोटं वाटेल चौगुले पण अण्णांसारखा नागिन डान्स कुणीच केला नाही कधीच माझ्याकडे व्हिडिओ आहे तर मला नाही ऐका ऐका video मी ऐका लग्नानंतर मी 5 days 6 nights तुमच्याकडे राहिला येतो अण्णा 5 दिवस अण्णा आपण रोज अण्णावर गप्पा नाही. मारू. मला खरंच मला 8 घरात जायचं आहे तुम्ही तो व्हिडिओ बघा तुम्हाला पटेल. एकुलती एक मुलगी अगं व्हिडिओ दीप्ती पण आहे त्याच्यात व्हिडिओ हा. मला पाहायचंय. खूप भारी डान्स करायचं दादा दाखवतो मी लवकर तुम्हाला दाखवा एक हा आहे का? नाही थांब मी काल मला सर्च करताना दिसलं होतं असं स्क्रोल करत होतो कुठे गेला मी थांबलाय स्किट लक्षात येतं का तुझ्या तो शोधतोच आहे स्किट थांबलाय ओ 2 मिनिट अरे मी 2-4 दिवसांपूर्वी मी बघितलं कुठे गेला पिंकी तुझ्या फोन मध्ये बघ वनिता तुझ्या फोन मध्ये बघ 2-4 दिवसांपूर्वी अरे
हे सगळे बघतायत फोनवर, आम्ही काय करायचं आता? चल तू, खूप झालं. चल चल, खूप झालं, चल. कडक performance! क्या बात. ऐकूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. अप्रतिम अप्रतिम, फार मजा आली. सम्या, कित्येक वर्ष मी एक असं खूप लोकांकडनं ऐकलं की अशी माणसं असतात ज्यांच्यावर नटराज प्रसन्न झालेला असतो. असं ऐकलं खूप वेळा, पण कधी दिसलं नाही. पण गेल्या 4 वर्षात वारंवार दिसलं. जेव्हा जेव्हा तुला बघतो असं वाटतं येस, नटराज प्रसन्न आहेच आहे. वा दादा वा. अप्रतिम, अत्यंत निखळ, शुभ्र, स्वच्छ विनोद नेहमीप्रमाणे. फार मजा आली. ईशा, निर्बुद्धपणा सादर करण्यासाठी सुद्धा बुद्धिमत्ता असायला लागते आणि ती तुझ्याकडे आहे. वा वा. फार मजा आली तुला आज बघताना. व्हेरी नाईस. शिवाली, इतक्या वेगवेगळ्या लहान मुली करतेस नाही, पण आज खरंच वेगळी होती. आज खरंच खूप अबोल आणि वेगळीच काहीतरी मुलगी सादर केलीस तू. मजा आली. वनिता, टेरिफिक होता शेवटचा डान्स. म्हणजे पैसे वसूल डान्स होता शेवटचा. पृथ्वी, ला जवाब. म्हणजे अशी माणसं भेटतातच जी काही घडलं नाही तरी हात पुढे करतात टाळी आणि डोक्यात जातात, खूप डोक्यात जातात. आणि का सारखी सारखी टाळी द्यायची असं वाटतं. ते इतकं परफेक्ट शोधलंस तू. क्या बात आहे, मजा आली. वंडरफुल वंडरफुल. सई, सुसाट परफॉर्मन्स होता. प्रथमेशची संकल्पना होती, सुंदर संकल्पना होती. कधीच वाटलं नाही की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा विनोद तयार होऊ शकतो. अण्णांच्या कास्टिंगमुळे विशेष मजा आली. तुम्ही जे जे सांगत होतात ते आम्हाला दिसत होतं. ईशा, तू आता सुटली आहेस, आता कोणालाही स्वतःला थांबू देऊ नको. मस्त. वने, कडक. पीपी, तुझ्या कन्सिस्टन्सीला माझा सलाम. मस्त. समीरदा, तुझ्या विनोदाचं ग्रहण करणं म्हणजे सकस आहार घेण्यासारखं आहे. त्यामुळे तुझ्या विनोदाला माझा सलाम आणि नमस्कार. मजा आली, खूप मजा आली. ये बात. वा 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 वा. आज आपल्या हास्य जत्रेत पाहुणे आलेले आहेत. विचारूया त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. सुबोधदा. निशब्द. आणि मला असं वाटतं काही काही गोष्टींना ना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर केलं पाहिजे. आपल्याकडे काय वस्तू राष्ट्रीय संपत्ती म्हणून ठेवतात की एखादं जुनी आर्किओलॉजिकल एखादी वस्तू. मला असं वाटतं तुमच्या सगळ्या टीमला राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर केलं पाहिजे. कारण तुम्ही खरंच राष्ट्राची संपत्ती आहात. तुम्ही आहात म्हणून राष्ट्राचं आरोग्य निरोगी राहतं. आणि जे तुम्ही गेले 3 वर्ष करोनाच्या काळामध्ये सुद्धा सिद्ध केलं आहे की जिथे लोक अत्यंत दुःखी, अस्वस्थ, वैतागलेली होती, त्या काळात तुमच्यामुळे ती शांत राहिली, हसत राहिली आणि आयुष्याला, नवीन आयुष्याला सामोरी जात राहिली. तर माझ्यासाठी तुमची सगळी टीम राष्ट्रीय संपत्ती आहे. हॅट्स ऑफ. दादा, थँक्यू. मंडळी, सुनबाईंना दिवाळीसाठी माहेराला न्यायला आलाय त्यांचा भाऊ. पण बघूया यावर सासूबाईंचं काय म्हणणं आहे ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. कधी गोड कधी तिखट चेतना भट, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांचं. आणि आज त्यांच्या सोबत आहे प्रकाश भागवत. अगं तेच ऐक माझं, मी कवा धरणं वाट बघते दादाची. अगं अजून दादा आला नाहीये. हा, कवाचा निघालाय तो? सकाळ धरणं निघालाय. अगं त्याचा फोन लागत नाही म्हणून तुला विचारते ना. भया भाजी करपली तुझ्याशी बोलण्याच्या नादात. चल ठेव फोन. आलो बोलण्यात कसं. बाबो, म्हातारी आटपली काय? पांडुरंगा, अरे देवा. आत्म्याला शांती बाबा देवा. हाय का दादा, अरे कवा धरणं वाट बघते. बरं चल, आलायस तर चांगलं 2 घास खाऊन घे पड्डीशी. ये हात पाय तोंड. येडे, अरे काही डोक्या गिक्याचे पत्ते आहे का तुम्हाला? ते म्हातारी मरून पडली, त्याच्या नाकात काही कापसाचे बोळे गिळे टाका. हा, पाहुणे रावळे बोलवा. काय गेली ना, मग तुझी सासू कधी गेली ग?
कळवायचं ना गे. आई गेल्या ग. बाबू म्हातारी तर जितली मला काय धाड भरली नाकात काय कापसाचे गोळे कोणी टाकले दादानी टाकले म्हणजे त्यांना वाटलं तुम्ही मेल्या बिल्या का हाय का आता हे मेल्यासारखा हंबरडा कशाला फोडला ग मग आता तुम्ही मेल्यासारख्या झोपता म्हणल्यावर मेल्यासारखा हंबरडा नाही फोडणार ना मे ते आई काळजी करू नका तुम्ही खरंच गेलात आणि डॉक्टरांनी येऊन डिक्लेअर केलं ना की गेलात तरी आम्ही तुम्हाला डायरेक्ट स्मशानात नेणार नाही आई आधी 4-5 चटके देऊ काय माहिती खरंच झोपले असाल तर चरबी बघ किती मला चटके देणार आहेस वय तुझ्या आईशीला दे चटके माझ्या आईला चटके देतात बाई काढ काढ गळा काढ एक दिवशी ना अख्खा डोंगरच कोंबणार आहे तुझ्या नारड्यात जाऊ द्या ना आई जाऊ द्या ना ते लेकरायला काय बोलता पुरी माझी चुकी आहे आई माझी चुकी त्याचं काय झालं तुम्हाला सांगतो मी हे असं आलो के पाण्या पावसाचं वाऱ्याचं कानात बोळ होतं आणि तुम्ही हे असं आडव्या पडल्या सोफ्यावर मला वाटलं मेले तुम्ही मग ते कापसाचे बोळे आपल्या कानात टाकले होते तसं वय झालं ते निघायचं कधी मरता लय बोलतोय नाही ते मी कधी जायचं नाही जायचं ते माझं मी ठरवीन तू कशाला आलायस आई नीट बोला भाऊ आहे माझा मला माहेरपणाला न्यायला आलाय दिवाळीसाठी तो कसा बोलतोय मग असं काही नाही आपलं ते काय आपलं ते नाही आपलं आई थांब किती बोलतो आई माझा भाऊ एवढा कधीच्या नवस आलाय एवढा पहिल्यांदाच आलाय एवढा लांबनं आणि तुम्ही त्याच्याशी असं बोलणार होय मला जरा विचारपूस करू दे की माझ्या भावाची कर पटकन म्हातारीला घाबरत असं नवीन माणसं काय दादा बरं चाललं ना बरं आहेस ना हा बरं मी बरं आहे आई कशी आहे माई अगं आई लय मजेत आहे ना बरी मी आहे. मस्त सगळे मजेत आहे अगं सांगू नको बर काय काय चाललं अगं नाही हा हे बघ मायने ना तुझ्यासाठी साडी दिली आणि हे बघ कलर बघ हे भारी चेतना ताईला बी दिली आहे माझ्यासाठी पण दिली बघ माझ्या आईला केवढी माया आहे हा ये दाजीला सदरा अयो हा किती छान आहे नमे तुझ्या सासऱ्याला धोत्राचं पान मग. चांगलं ढवळ आणि हा लेंगा आहे बर का हा भया काय काय पाठवलंय आईनी मग आणि माझ्यासाठी काय ही पिशी दिले वय रिकामी माझ्यासाठी काय तुम्हाला इसरून कसं जमल आई जबराट आणलंय तुमच्यासाठी मी गिफ्ट आणलंय आठवणीनं आणलंय हे बा हा एक नंबर आहे एकच नंबर हाय का आता राख आणलेस वय माझ्यासाठी अहो आता चुलीतली राख आणली तर दात घासायला गॅस आहे इकडे शेगडी कुठं मिळते राख हाय का आता अरे जो पहिल्या स्किट पासून कधीच इथं दिसला नाही जो ऊसाच्या शेतात असतोय सारखा फोनवर असतोय त्यासाठी धोत्राचं पाण्याने झब्बा घेऊन आलाय आता कसं आहे तुम्हाला सांगू का आई जो पहिल्या स्किट पासून दिसला नाही ते ठीक आहे पण मी दुसऱ्या स्किट पासून दिसेल का नाही हे त्याच्यावरच अवलंबून आहे ना मी त्याचं मानपान केलं हो बरोबर आहे दादा मानपान केला पाहिजे मी काय बडबड करत बसलोय अगं हे बघ फराळाचं बी दिलंय मायनी काय दिलं बघू काय दिलं आणि लाडू दिलाय आई लाडू खाऊ नका आई तुला शुगर आहे असू दे मला काय होणार नाही तोच नाही म्हातारी त्यांनाच दिले खाऊ दे नमे फराळात आहे ना जेवढे लाडू आहे ते सगळे यांना द्यायचे आणि बाकीचं सगळं तुम्ही खायचं नाही त्याचं काय झालं तुला माहिती आहे ना आपलं फराळ कसं जबराट होतं मग आपलं फराळ अख्ख्या गावात फिरलं अगं पण आपले लाडू कुणाच्या बापाच्याने फुटले नाही त्याच्यामुळं माय काय म्हणे माहिती का पक्या अरे लाडू फेकून दिल्यापेक्षा दे ना माझी सासू खाईन आणि ती कसं आहे भूक लागल्यावर डोंगर फोडून दगड खाणारी बाई आहे म्हणे खाईल
अहो आई गंमत केली आई गंमत? एवढं लगेच कशाला चिडतं त्याला आडवं तुझ्या आई अशी गंमत करते वय अहो आई तुझ्या आईची ते एकदा शाळाच घेणार आहे मी घ्या घ्या सगळ्यांची शाळा घ्या आणि हिच्या आईची पण घेणार आहे शाळा परवा ही आली आणि मला म्हणती कशी काय बया काय हो पासारा तुम्हाला 9 पुरती की 2 जोडून लावावं लागतात तिला काय करायचंय ग गोचिड कुठली माझ्या आईला गोचिड म्हणाल्या जाऊ दे ना गो माझी आई काय म्हशीवर अशी अगं माहिती मरती आणि काय ग म्हशीवर चिकटून मला म्हैस म्हणालीस होय नाही सासू आहे म्हणून बोलता नाहीयेत पण आहातच काय बोललीस आदराने म्हणाले आहातच आदर दिला पण म्हैसच म्हणालीस ना अहो आई जाऊ दे ना थोडं सासूल कुठं म्हैस म्हणत असते वय तुम्ही मनावर घेऊ नका हा. पण असं चिटकून बसू नका सोफ्याला तू नको सांगू मला आपलं थोडं बारीक व्हायचं अहो नवऱ्याकडे लक्ष द्या जरा पहा जरा तो किती मेहनत घेतो तुम्ही आपल्या इथं लेकरा संग लेकरू राहिल्या अहो जा शेतात काही मेहनत करा कुदा फिरा जरा बारीक व्हा मग तो सगळा घोळ झालाय बाबा तो माणूस तिकडे जाऊन बसलाय शेतात तो इकडे येत नाही मला तिकडे बोलवत नाही बाई काय त्याचं घोळ झालाय काय कळना झालंय बाबा बाई तो इथं यायला काय उपाय असेल तर सांग बाबा अच्छा ह्यो गोळे वय अहो तो उपाय तर मग संघ घेऊन फिरतो मी खिशात आधी सांगायचं ना नमे आपला तो उठसूट बाबा नाही का बाबा मग त्याचं चूर नाही माझ्याकडं अगं मग नवरा परत येतो यानं अगं गावातले 4-5 पोरींचे नवरे त्यांना वैतागून पळाले होते सगळे नवरे परत आले माय 2-2 बोट चाटले की नवरे घरी आणि मग आणि ऊसाच्या शेतात गेलेला ऊसाच्या शेतात गेलेला यायला हरकत नाही बरं पण ते ऊसातलं काम उरकूनच येईल हा. नाही येईल ना. आता कसं राहतं ऊसाचा मोल लय अवघड असतो आई मामांजीना तर मोक्कार मोक्कार मोय मी घेऊ का पूर्ण घ्या आता खाऊ हा मस्त पळतच आला पाहिजे दमाना काय खा कुणाचा फोन आहे ग कुणाचा फोन आहे बया अहो मामांजीचा फोन एक मिनिट थांबा काय हॅलो मामांजी बया अहो तुम्हाला फार 100 वर्ष आयुष्य आहे अरे ना मग कशी आहे बेटा तू अहो हा मी बरी आहे आणि ते फुलपाखरू कसं आहे ते कळलं का काय फुलपाखराचं तुला लाथा ते काही झालंच नाही वाटतात नाही ना. पाहुण्यानं खाल्लं काय कशी आहे बेटा मी बरी आहे मामाजी बरी आहे आम्ही बरे मामाजी बरं मला सांगा अचानक कसं काय बरं तुम्ही फोन केला अरे बेटा काय झालं काय झालं रात्री लय थकून उसामध्ये झोपलो पण मग तिने आणि पाटे पाटे मला स्वप्न पडलं रे बेटा काय तुझे सासूबाई अशी नव्या नवरीवाणी नटून आतर बित्तर लावून आलती मला हळूचीनं हलवलं आणि मी लय वारड्या चकलो म्हणलं एवढी नटून आली गचकली का काय फोन करून विचारावं बरी आहे ती हो मामाजी बरे आहेत आई बरे हा ना? एक मिनिट थांबा त्यांच्याकडे देते 1 मिनिट ऐकत आहेत त्या प्लीज हॅलो धनी ठेव फोन वनी बोलते वनी फोन ठेव अहो मी आलो स्वप्नात आलो होते ना फाटे फाटे डसकवायचं नाही फोन ठेव ठेव फोन काय करायचं या माणसाचं मला कळना झालंय आई काय झालं काय आई फुलात गडबड व्हायला लागली अय्यो अगं बादल्या भरायला घे दरवाजा उघड पटकन आई बया कसला पुढे दिलास रे आई सावकाश काय झालं दमानी पोटात घाल अहो दमानी दमानी काय केलं आणि कसलं औषध दिलं सासूबाईंना नमे पुढे हुकली वाटत म्हणजे अगं ती भेंडाळ्याची द्यायची तर मी ढेंडाळ्याची दिली दादा काय करतो तू काय का बरं झालं वा 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 एक नंबर परफॉर्मन्स नेहमीप्रमाणेच
प्रसाद दा. छान, सुंदर. तुम्ही तिघी ॲज युजल नेहमीप्रमाणे दणदणीत परफॉर्मन्स. प्रकाश, तुमचं या मंचावरती मनपूर्वक स्वागत. मुळात या मंचावरती येताना लोकांना धाकधूक असते की कसं कसं होईल पहिलं प्रहसन, काय होईल आपलं, आणि त्यात एंट्री करताना इतक्या एस्टॅब्लिश्ड सिरीजमधनं एंट्री करणं. या तिघींची ही सिरीज खूप प्रस्थापित झालेली आहे आणि खूप आवडणारी सिरीज आहे लोकांना. अशा वेळेला त्याच्यातून एंट्री करणं हे खूप टेन्शनचं असू शकतं, मी समजू शकतो. पण तसं एकही क्षण वाटलं नाही की तुम्हाला काही टेन्शन आहे. फार उत्तम आणि सीझन्ड परफॉर्मन्स वाटला तुमचा. तुम्ही ज्या माणसासाठी धोतर आणलेलं आहे तो माणूस तुम्हाला पुढच्या वेळेला शाल देईल आणि श्रीफळ कधीच देणार नाही अशी खात्री वाटते. वा 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 वा. सुंदर. थँक्यू. मंडळी, विनोदाची ही हास्य दिवाळी अशीच साजरी होत राहणार आहे. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवार.